ओम शांती. 13 फेब्रुवारी 1984. या मुरलीचं नाव आहे संमेलन झाल्यावर प्रतिष्ठित व्यक्तींशी बाप दादांचे मिलन. आज प्रेमाचे सागर, शांतीचे सागर बाबा आपल्या शांतिप्रिय प्रेम स्वरूप मुलांना भेटायला आले आहेत. सगळ्या जगातील आत्म्यांची एकच इच्छा आहे, शांती आणि खरं प्रेम असावं. ही इच्छा पूर्ण करण्याची सहज विधी सांगायला आज बाबा आले आहेत. खूप वेळेपासून वेगवेगळ्या पद्धतीने ही इच्छा पूर्ण करण्याचा मुलांनी जो प्रयत्न केला, हे पाहून मागणाऱ्या मुलांवर बाबांना दया आली. दाताचे मुलं आणि भिकारी बनून प्रेम मागत आहेत, शांती मागत आहेत. भटकून भटकून काही मुलं निराश झालीत. त्यांच्या मनात प्रश्न यायला लागला, विश्वात अविनाशी शांती होऊ शकते का? सर्व आत्म्यांमध्ये निस्वार्थ खरं प्रेम असू शकते का? मुलांच्या याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बाबांना स्वतः यावं लागलं. बाप दादा मुलांना ही खुशखबरी सांगतात की तुम्ही माझी मुलं कालच्या शांती आणि सुखी दुनियेचे मालिक होते. सर्व आत्म्यांमध्ये खरे मनापासून प्रेम होते. शांती आणि प्रेम तुमच्या जीवनाची विशेषता होती. प्रेमाचा संसार, सुखाचा संसार, जीवनमुक्त संसार, ज्याची तुम्ही आता इच्छा ठेवता, विचार करता की असे व्हायला पाहिजे, अशा संसाराचे तुम्ही काल मालिक होते. आज ते संसार तुम्ही बनवत आहात. उद्या पुन्हा त्याच संसारात असाल. उद्याचीच तर गोष्ट आहे. हीच भूमी उद्या स्वर्गभूमी असेल. आपल्या राज्याला विसरले का? आपले राज्य सुख संपन्न राज्य, जिथे दुःख अशांतीचे नाम निशान नाही, अप्राप्ती नाही. अप्राप्तीच अशांतीचे कारण आहे आणि अप्राप्तीचे कारण आहे अपवित्रता. ड्रामाची भावी अटल आहे. याला कोणीही बदलवू शकत नाही. बाबांनी नवीन रचना रचलेली आहे. तुम्ही सगळे कोण आहात? नव्या रचनेचे आधारस्तंभ आहात. ब्राह्मण आत्मा म्हणजे नव्या दुनियेचे आधारमूर्त. बाप दादा पण अशा आधारमूर्त मुलांना पाहून आनंदित होतात. बापदादा गीत गातात, वाह माझे लाडले सिकिलदे गोड गोड मुलं. आणि तुमचे गीत आहे, तुम्ही माझे आहात. आणि बाबाही म्हणतात, तुम्ही माझे आहात.
बाप दादा मनातील आवाज ऐकतात. बाबांनी गीत बनवलं आणि मुलांनी ते गायलं. सगळ्याच मुलांनी दिल व जान, सिक व प्रेमाने विश्वसेवेची भूमिका बजावली. बाप दादा सगळ्यांची लगन पाहून सगळ्यांना प्रेमाच्या झोक्यात झुलवत कौतुक करत आहेत. बापदादा म्हणतात, प्रगती करा आणि उडत राहा. नेहमी यशस्वी व्हा. सगळ्यांच्या प्रेमाच्या मदतीने विश्वाच्या कार्याला सफल करा. बापदादा म्हणतात, एकेका मुलाची प्रेमपूर्वक मेहनत पाहून रात्रंदिवस वर्णन केले तरी कमी पडेल. जशी बाबांची महिमा अपरंपार आहे, तशीच बाबांचे सेवाधारी मुलांची महिमा पण अपरंपार आहे. एक लगन, एक उमंग, एक दृढ संकल्प की आम्हाला जगातील सर्व आत्म्यांना शांतीचा संदेश द्यायचाच आहे. या लगनचे प्रत्यक्ष स्वरूप मध्ये सफलता आहे आणि नेहमी राहीन. दूरवालेही जवळ आहेत. खाली बसलेले नाही, तर बाप दादांच्या डोळ्यात समावलेले आहेत. बाबांच्या घरी पाहुणे नाही, पण महान आत्मा बनणारे आले आहेत. बाप दादांसाठी सगळीच मुलं सिकिलदे बच्चे आहेत. कुठेही गेले तरी मुलं बापदादांच्या मनात राहतात. बापदादा सगळ्या मुलांना आपल्या घराचा शृंगार म्हणतात. मी शांत स्वरूप आत्मा आहे. शांतीच्या सागरचा मुलगा आहे. शांतीप्रिय आत्मा आहे. स्वतःला नेहमी याच स्मृतीमध्ये ठेवायचे आणि या अनुभवाने जे पण संपर्कात येतील त्यांना संदेशी बनून संदेश देत राहा. हाच अलौकिक धंदा. नेहमी श्रेष्ठ कर्म आणि श्रेष्ठ कर्माने श्रेष्ठ प्राप्ती करवत राहीन. वर्तमान आणि भविष्य दोन्हीही श्रेष्ठ राहतील. नेहमी शांतीच्या सागरात तरंगत राहा. कोणतेही कठीण कार्य असले तर फरिश्त्यांशी आपला संपर्क ठेवा. मग कठीण सहज होईल. या भाग्यविधाताच्या धरणीवर पोहोचणारे कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी असतात. भाग्यवान तर बनले, आता पद्मापदम भाग्यवान जरूर बनायचं आहे. विशेष आत्मा, विशेष पार्ट असणाऱ्या आत्माच इथे पोहोचतात. इथून शांती आणि खुशीचा फरिश्ता बनून जा. कोणतीही गोष्ट समोर आली की माझा बाबा म्हटल्याने ती गोष्ट सहज होऊन जाईल. नेहमी उठल्याबरोबर बाबांशी गोड गोड गोष्टी करायच्या आणि दिवसाही मध्ये मध्ये
पाहायचं की बाबांच्या सोबत आहे की नाही आणि रात्री बाबांच्या सोबतच झोपायचं. ओम शांती.